सकाळी पहाटेच निघालो होतो. मनात एक वेगळा उत्साह होता, कारण किल्ले शिवनेरीला चाललो होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी. मी, त्याची आई, त्याचा काका, आम्ही सगळे मिळून किल्ल्याकडे निघालो होतो. सुरुवातीलाच आम्हाला प्रवेशद्वाराचं दर्शन झालं. भव्य उंच इतिहासाचं साक्ष देणारं ते प्रवेशद्वार. तेवढ्यात आम्ही छान फोटो घेतला आणि ईशांकला सांगितलं, बघ बाळा, आपला मान, आपलं स्वाभिमान आणि आपला इतिहास सर्व इथून सुरू झालेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. तेवढ्यात काकाने त्याला विचारलं, आपण कुठे चाललो? तर म्हणतो, किल्ल्यावर. कुठे चाललो आपण? नाव काय नाव? मग आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो. एक प्रकारे इतिहासाकडे जाण्याचा प्रवासच. तेवढ्यात आम्ही पहिल्या दरवाजाजवळ पोहोचलो. तर बाबा, किती मोठा दरवाजा आहे. त्याच्या डोळ्यात आश्चर्य होतं. मग मला म्हणतो, बाबा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणू का? म्हटलं, होऊन जाऊ दे. किल्ला चढताना प्रत्येक पायरी त्याच्यासाठी ॲडव्हेंचर होती. कधी स्वतः चालत होता, कधी माझ्या खांद्यावर, कधी काकाच्या खांद्यावर. पण उत्साह कमी होत नव्हता. मधीच थकला की पायरीवर बसायचा, कधी मजेत झोपल्यासारखं करायचा. मी त्याला किल्ल्याच्या कडेला सुरक्षित उभं करून आजूबाजूचा परिसर दाखवत होतो. डोंगर, रस्ते, झाडे आणि बाळा, या सगळ्या परिसरावर कधी काळी आपल्या राजाचं राज्य होतं. मध्ये वेळ भेटला की अमोल काकाही त्याला महाराजांच्या काळातील काही गोष्टी दाखवत होते. ईशांक त्या इतिहासाला अनुभवत होता. त्यानंतर वर पोहोचल्यावर आम्ही शिवाई देवीचं दर्शन घेतलं. मग इथेच स्वराज्याचं स्वप्न जन्माला आलं होतं. सोनालीने पण त्याला चांगले धडे गिरवले होते, जसं की त्याला किल्ला कसा असतो, गड कसा असतो, महाराज कुठे राहायचे, लढाया कशा व्हायच्या, तलवार कशी चालवायची हे शिकायला महाराज क्लासला जायचे. सर्वच गोष्टी, महाराजांचं लहानपणीचं जीवन, हे सर्व सांगितले होते. कडा बघितल्यावर, बाबा, आपण किती उंच आलो? मी त्याला सांगितलं, अरे बाळा, आपली उंची काहीच नाही. आपल्या राजाने जी उंची गाठली ती कुणीच गाठूही शकत नाही. आम्हाला ईशांकला खूप दिवसापासून घेऊन यायचं होतं. आपला इतिहास, आपली संस्कृती या रुजवणे खूप महत्त्वाचं आहे. ईशांकला आम्ही महाराजांच्या शौर्याबद्दल, महाराजांच्या स्वराज्याबद्दल, महाराजांच्या किल्ल्याबद्दल गोष्टी सांगत असतो. आज सर्व गोष्टी त्याने अनुभवल्या. नंतर आम्ही पाळणाघर पाहायला गेलो. तेथे पाळणा बघितल्यावर त्याने निरागसपणे विचारलं, बाबा, बाळ कुठे आहे? त्यांची मम्मा कुठे आहे? त्याचा प्रश्न ऐकून आम्ही हसलो, कारण प्रश्नामध्ये संवेदनशीलता होती. आजचा दिवस त्याच्यासाठी कदाचित सहल असेल, पण आमच्यासाठी तो एक पाया होता, संस्काराचा, इतिहासाचा, अभिमानाचा. मला तर खात्री आहे, आज शिवनेरीवर चढलेल्या त्या छोट्या पावलांनी उद्या आयुष्यात मोठी उंची गाठायची आहे. जय शिवराय.